नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या अंतर्गत जे समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची रिक्त पदे ती भरण्यात येणार आहेत त्याबद्दल ही जाहिरात आहे. आपण या जाहिरातीबद्दल डिटेल्ड माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघा, कंत्राटी पद्धतीनं रिक्त पदांची जी भरती आहे ती करण्याबाबत ही जाहिरात आहे. तुम्हाला हे जे PDF आहे ते ऑफिशियली या साईटवर nhm.maharashtra.gov.in वर पाहता येईल. या संकेतस्थळावर तुम्ही सविस्तर जाहिरातीची माहिती पाहू शकता. पण हे जर PDF तुम्हाला पाहिजे असेल कॉमेंटमध्ये कॉमेंट करू शकता. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये बी इंस्टाग्रामची लिंक आहे, आमच्याशी कॉन्टॅक्ट केला तर तिथंही मिळून जाईल. ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज आहे ते तुम्हाला इथं करायचे आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे वेळापत्रक जे आहे ते दिलेले आहे, बघू शकता. nhm.maharashtra.gov.in याच्यावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर याचं परीक्षा शुल्क बघूया. तर खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये, मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये, अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये, तसेच माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क जे आहे ते स्वीकारले जाते, ऑफलाईन इथं पद्धत नाही आहे. परीक्षा शुल्क भरण्याबाबतची ऑनलाईन चलनाची पावती जी आहे, ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रती सोबतच्या कागदपत्रांच्या तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे याचं जे रिसिप्ट आहे ते सुद्धा तुम्हाला तुमच्या जवळ ठेवणे आवश्यक आहे. अर्ज भरणे व सादर करणे ती ऑनलाईन पद्धतीने करू शकता. याच्या आधी तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा इतर जसं आपण फॉर्म भरतो इतर जॉबसाठी तर तसंच आहे. वयाचा पुरावा, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, प्रोफाईल तयार करणे, फोटो सिग्नेचर अपलोड करणे, तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे जे पॉईंट्स आहेत, बुलेट पॉईंट्स दिलेले आहेत बघा, तर ते पाहू शकता. सर्व इथं फी भरण्यापर्यंतची प्रोसेस दिलेली आहे. सर्वसाधारण सूचना पण इथं दिलेल्या आहेत. उमेदवारांनी करायचं आहे. तुम्हाला अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तुम्हाला तुमची माहिती योग्य पद्धतीनं भरायची आहे. कोणतेही जे डॉक्युमेंट्स तुमचे आहेत तेही तुम्हाला ओरिजिनलच टाकायचे आहेत. कोणत्याही याच्यामध्ये फ्रॉड करून जमत नाही, कारण याच्यामध्ये कारवाई होऊ शकते किंवा तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. खाली पाहूया परीक्षा. महत्त्वाचं हे आहे, जाहिरात नमूद पदाकरिता अर्ज केलेला जर असेल तुम्ही, तर पात्र ठरलेल्या उमेदवाराचे परीक्षेचे वेळापत्रक जे म्हणजे हे जे आहे हॉल तिकीट्स आहेत ते परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल. जसा फॉर्म भरताल परीक्षा 7 तारखेला असेल तर 1 तारखेला किंवा महिन्याच्या शेवटच्या दिवशी, पुढच्या महिन्यात एक्झाम असेल तर 7 दिवस आधी म्हणजे 30-31 तारखेला तुमचे जे असेल ते हॉल तिकीट्स अवेलेबल होतील. त्याचबरोबर परीक्षेच्या वेळी तुम्हाला आधार कार्ड वगैरे, तुमचा जे वोटर ID वगैरे ते घेऊन जावं लागेल सोबत. तुमचं ओळख पुरावा तोच असतो. त्याचबरोबर परीक्षा केंद्र तुम्हाला 3 सेंटर चूज करता येतील. या 3पैकी जेही सेंटर अवेलेबल असेल ते तुम्हाला देण्यात येईल. असं हे बाकीच्या एक्झाम्सच्या फॉर्ममध्ये बी सेमच असतं. आपल्याला जे प्रिफरन्स असतो एक्झाम सेंटरचा तो द्यावा लागतो. सदर परीक्षाबद्दल आपण इथं माहिती पाहू शकतो. आणि ऑनलाईन परीक्षेनंतर गुणानुक्रमे पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. तर ती कागदपत्र पडताळणी म्हणजे व्हेरिफिकेशन वगैरे होतं, ओळख पटवली जाते आणि त्याच्यानंतर ही जे कंत्राट पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला पद मिळून जातं. सगळ्यात महत्त्वाचं एवढं पाहिलं आपण तर पदसंख्या पण पाहूया आता. तर याच्यामध्ये सोशल रिझर्वेशन सहित ही पदसंख्या दिलेली आहे, खूप मोठी आहे. टोटल जे पदं बघू शकता ते 1974 पदं. त्याचबरोबर याच्यामध्ये सर्वसाधारण, समांतर आरक्षण, महिला, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त सर्वांसाठी रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय इथे पदं दिलेले आहेत. तुम्ही या व्हिडिओला पॉज करा, याची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा आणि हे सर्व रीड करा, कारण हेच पदं जे आहेत ते यामध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर खाली काही टिप्स वगैरे दिलेले आहेत. हे टोटल जे PDF आहे ते 19 पेजेसचं आहे आणि आपण आतापर्यंत जे पद आहेत ते पाहिलेले आहेत. टोटल पदं सांगतो तुम्हाला, पण जे प्रवर्गानुसार पदं आहेत, व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्हीच वाचा ते. प्रवेश परीक्षा जर पाहिली तर याच्यामध्ये परीक्षेचा महिना आपण पाहूया तर कशा प्रकारे आहे. तर बघा, ऑब्जेक्टिव्ह प्रकारची तुमची परीक्षा असेल. प्रति प्रश्न 1 गुण तुम्हाला दिला जाईल. नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याच्यामध्ये नाहीये. उत्तीर्ण होण्यासाठी एकूण किमान 45 गुण प्राप्त करणे तुम्हाला आवश्यक आहे. म्हणजे फेल तर होणार नाहीत, 45च्या खाली घेतलं तर फेल होऊन जातं. प्रश्नपत्रिका भारत सरकारने शिफारस केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असेल तर अभ्यासक्रम कोणता? अभ्यासक्रम तुमच्या समोर आहे. याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ, बेसिक्स ऑफ ह्युमन बॉडी, चाइल्ड हेल्थ, ॲडोलसेंट हेल्थ, मॅटर्नल हेल्थ, त्याचबरोबर फॅमिली प्लॅनिंग, कम्युनिकेबल डिसीज, नॉन कम्युनिकेबल डिसीज, न्यूट्रिशन, मेंटल हेल्थ, स्किल बेस्ड क्वेश्चन्स, रेफरल लिंकेज, एल्डरली अँड पॅलिएटिव्ह केअर, इमर्जन्सी सर्व्हिसेस, ओरल, ENT म्हणजेच एअर नोज थ्रोट याबद्दलचे प्रश्न, तसेच जनरल नॉलेज आणि NHM प्रोग्राम रिलेटेड क्वेश्चन्स असणार आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन वरी 60, जनरल नॉलेजचे 20 आणि NHM प्रोग्राम रिलेटेड 20 असे 100 क्वेश्चन्स असणार आहेत. 100 मार्काची एक्झाम असणार आहे. वर्जन जे असेल ती बायलिंग्वल असेल, म्हणजे इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्ही एक्झाम ही देऊ शकता. दोन्हीही लँग्वेजमध्ये तुम्ही अवेलेबल ही एक्झाम म्हणजे घेतली जाणार आहे.
प्रवेश परीक्षा म्हणजे हे ज्यावेळेस तुमचा या परीक्षेचा निकाल जो आहे तो nhm.maharashtra.gov.in या साईटवरच दिला जातो. जसं येईल डिटेल तुम्हाला या चॅनलवर तर कळवलं जाईल, जसं याचा रिझल्ट वगैरे येईल तसं. ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही. जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्यानुसारच राहील. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आहेत, मी आधीच सांगितलेलं आहे. एक प्रश्नासाठी 1 गुण, 100 प्रश्न, 100 गुणांची परीक्षा, 120 मिनिटे, 2 तासाचा तुम्हाला याच्यामध्ये वेळ दिलेला आहे. वेळ बी भरपूर आहे मित्रांनो. जर एक्झामबद्दल पाहिलं गेलं तर 120 मिनिटे म्हणजे 2 तासाचा तुम्हाला कालावधी आहे. आता ही जी एक्झाम आहे ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, म्हणजे कॉम्प्युटरच्या पद्धतीने तुम्हाला जे आहे ती परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही जर बँकिंगच्या एक्झाम वगैरे दिलेल्या असतील तर त्याच प्रकारे हे आहे. आयॉन सेंटर वगैरे अशा ठिकाणी तुमची एक्झाम जी आहे ती कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतली जाणार आहे. ही तिथंच सेंटर येऊ शकतं. त्याचबरोबर याच्यामध्ये नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशन सर्व विद्यार्थ्यांनी यांना बंधनकारक राहील. नॉर्मलायझेशन याच्यामध्ये सिस्टीम आहे मित्रांनो, त्याच्यामुळे अचूक जर प्रश्न तुम्ही सोडवत असाल, ॲक्युरन्सी चांगली असेल तर मार्कही वाढू शकतात. हे लक्षात तुम्ही ठेवा आणि त्यानुसार तुम्ही एक्झाम द्या. याच्यामध्ये खाली ट्रेनिंग पूर्ण करणे वगैरे 6 महिने ही मोबदला आहेत, ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, पण काही गरज नाही. परीक्षेचे वेळापत्रक लवकरच साईटवर येईल आणि ह्याच्यामध्ये उमेदवारांना आदिवासाबाबत इथं माहिती दिलेली, वयोमर्यादा दिलेली आहे. SC ST या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी रिलॅक्सेशन पण असतं. जनरल या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा म्हणजे रिलॅक्सेशन नाही, पण त्यांच्यापेक्षा 5 वर्ष किंवा 4 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असतं. राखीव प्रवर्गातील उमेदवाराकरिता बघा वयोमर्यादा 38 वर्षे आणि राखीव यांच्यासाठी 43 वर्ष. जसं मी आता सांगितलं 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन, वयोमर्यादा इथंच दिलेली आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक रोजी उमेदवाराचे वय भरले पाहिजे तर त्यानुसार दिलेलं आहे वयोमर्यादा. आपण खाली पाहू शकता, किमान 18 आणि कमाल 38. मागासवर्गीय उमेदवार जर असाल तर किमान 18, मॅक्झिमम 43. त्याचबरोबर दिव्यांग 45 आणि अंशकालीन असाल तर 55. सगळ्यात जास्त त्यांना एज रिलॅक्सेशन आहे. त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा. अर्ज भरताना शेवटच्या दिनांकापर्यंत आय रिपीट की तुमचं एज जे आहे ते भरलं पाहिजे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे असतात SC BC किंवा EWS विद्यार्थी त्यांना सुद्धा इथे आरक्षण किंवा त्याच्या उत्पन्नाबद्दलचं दिलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे जे पदं आहेत ते भरली जाणार आहेत. कंत्राट पद्धतीची पदं आहेत. याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा. हे PDF पाहिजे असेल तर तुम्हाला Instagramवर मिळून जाईल. आमच्याशी कॉन्टॅक्ट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.